नमस्कार, मी महेश कुळी देवदर्शन चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला आपण तुम्हाला नरसिंगपूरमध्ये आलेले लोकेशन दाखवतो. ही भीमा नदी म्हणजे चंद्रभागा पंढरपुरातनं उगम म्हणजे इथनं उगम पावणारे पंढरपुरातनं जाणारे. तर ह्या नदीमध्ये दोका नदीचा संगम होतो पुढं. तेच तरी हे संगम गाव नरसिंगपूर संगम. हां, दोन नदीचा उगम पावना म्हणजे जॉईंट होणारी नदी. तर चला आपण व्हिडिओवर भेटू. ही नरसिंगपूरची ही आतली एंट्री. नरसिंगपुरातील बांधकाम चालू असल्यामुळे ही निम्म्या ह्याच्यामध्ये दाखवली. तर मंदिराकडे आज जाऊन दर्शन घेऊ. श्री महालक्ष्मी डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे. देवाचं प्रत्येक जण तर शांती करायला येऊ लागलं जादूवरची. तर आम्ही इथे गाडी लावली परत एकदा नदीवर. दुसऱ्या नदीवर तर ह्याला म्हणजे ही नरसिंगपूरची नदी, नीरा नदी. मंदिराचं बाहेरलं मंदिराचं लोकेशन हां गडावणी दिसते. हे मंदिराचं नाव, आत लाल दगडी बांधकाम आहे. ही लोकेशन पूर्ण पाहिजे. लग्नाच्या आधी माझी सध्या शांती. प्रत्येक व्यक्ती इथं येणार शांती करूनच लग्नाकडं घरात एक वळणारा व्यक्ती. म्हणजे लग्नाच्या शांती करावंच लागते. शांती आपल्याला संगमावर जाऊन करावी लागेल. श्री लक्ष्मी नरसिंगपूर मंदिर. तर आत पायऱ्या चढून आम्ही आधी गेलो. आत सिस्टीम वेगळीच आहे. आत उंबऱ्यापर्यंत चप्पलाला एंट्री आहे, पण मी इथं चप्पल काढली, आत गेलो, आतलं लोकेशन घेतलं. हे आतलं मंदिराचं लोकेशन. देवाचा फोटो होता, मूर्ती. आतलं गाभाऱ्यातलं मी व्हिडिओ काढलं. मोबाईल अलाउड नव्हता तरी गपचूप व्हिडिओ काढला तिथनं. तिथलं व्हिडिओ काढल्यानंतर तिथं मेहुणीच आहेत. मग मेहुणीने सांगितलं की मूर्तीचा आपल्याला फोटो पाहिजे, फोटो घेतला. तर इथं प्रत्येक बुवा महाराज आपला एक जागा निवडून असतो. नदीचा उगम, नरसिंगपूरचं दोन्ही नद्या, हे मंदिर, एक ब्राह्मण देवाचं शांती झालं. जाण्याचं कारण नरसिंगपूरला एकच होतं. आमच्या मिसेस बायको त्यांचं कीर्तन होतं. मग त्या कीर्तनासाठी आम्हाला जावं लागलं. योगा आला. मग चला म्हणलं आता नरसिंगपूरला आलोय तर आपण व्हिडिओज काढून जाऊया. आतल्या ह्या नदी दोन उगम पावणाऱ्या आणि मधलं वाडाचं झाड आणि तिथले काही भटजी ती सगळे निवडून दिलेले. प्रत्येकजण आपला आपला इलाका घेऊन ठेवलेला आहे. ते मोठं झाड आहे पिंपळाचं, त्या झाडाखाली सगळं आहे. ह्या नदीची लोकेशन. माणसं तर वेगळ्याच नजरेनं बघत होती मला, जसं काय की ती गांजा मारते ते मी त्यांचा व्हिडिओ मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुज बुजायू ये. वंशाला पायी नको पंती विजवाई. आई, त्या दिव्यासाठी तू पंती का विजवते? अगं, पंती दोन घरी उजेड देते. त्या दिव्यासाठी तू पंती विजवते. आई, विजवू नको. म्हणून आई वडिलांची सेवा करा. एकदा आई वडील गेले की काही नाही. ज्या वेळेस लहान चैताली म्हणून होती, चैतालीच्या आई वडील निघून जातात. निघून गेल्यानंतर तिचा सांभाळ काका काकू करते. काका काकू करते ज्यावेळेस काका काकू सांभाळ करतात. लहानाची मोठी होते, हुशार असते. परंतु मुलगी वयामध्ये आल्यानंतर तिचं लग्न लावून दिलं जातं. लग्न लावलं गेलं. लग्न लावल्यानंतर सासरची लोक हवी अशी भेटत नाही, त्रास देतात. त्रास दिल्यानंतर ती ज्यावेळेस आपल्या काका काकूंकडे येते आणि सांगते, काका काकू मला माझी सासरची लोक खूप त्रास देतात, मला काही नांदायचं नाही. त्यावेळेस ती काकू म्हणते, नाही बाळा, नाही बाळा असं म्हणून. अगं, एकदा ज्या घरी दिलं तेच तिचं माहेर आणि तेच तिचं सासर असतं बाळा. म्हणून
तिची काकू तिला सासरी पाठवते आणि दुसऱ्याच दिवशी फोन येतो की काका तुमची चैताली 99% भाजलेली आहे. काय झाले? भाजलेली आहे आणि ती अशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले. ज्यावेळेस ऍडमिट केलेले काका तिला भेटण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये जातात. त्यावेळेस ती आरडत असते, अगं आई तू मला का सोडून गेलीस? तू का तुझ्या सोबत नेलं नाहीस? कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वागवेल तुझ्या बाळाला? 9 महिने आणि 9 दिवसाची वाढ कशी तू केली? संकट तुझं आले असता पदराला बांधून नेली, सोडून गेली आई. तर आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर बी करा. आवडला असला तर प्रतिसाद द्या. देवदर्शनाचं खूपच तुम्हाला लाभ होईल. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.